सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा तिथील जो ऐवज मिळाला होता तो सगळा बर साल्हेरच्या किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता. बर आणि पूर्वापार बहामनी काळापासून असलेला विजयदुर्ग हो महाराजांनी तो जिंकून घेतल्यानंतर हो नंतर त्याची तटबंदी हा तिहेरी तटबंदी केली. सर्वात उंच किल्ला साल्हेर मला खूप आवडतो. बर त्याच्या खालोखाल मोल्हेर, हा कळसुबाई रांगेतील एक किल्ले आहेत. बर कळसुबाईपेक्षा थोडेच 100-200 फूट साल्हेर हा उंचीला कमी असेल. मांगी तुंगीचं सर ऐतिहासिक महत्व काय? मांगीतुंगी इथं जैन मुनींनी खूप तपश्चर्या केली होती. बर अनेक लेणी आहेत, बर तिथे जैन मूर्ती आहेत. बर मांगी आणि तुंगी या दोन बाजूला दोन हे सुळके आहेत बर आणि या सुळक्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. बर अनेक किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत, तसेच महाराष्ट्राबाहेर आहेत. तर ह्या किल्ल्यांचे प्रकार किती आहेत किंवा त्यामध्ये असं सर कसं वर्गीकरण करता येईल किल्ल्यांचं? मुख्य गिरिदुर्ग, बर वनदुर्ग, जलदुर्ग हा आणि भुईकोट बर असे ढोबळमानाने 4 प्रकार आहेत. बर मुरुड जवळचा मुरुड जंजिरा मुरुड मुरुड जंजिरा हा किल्लाही जलदुर्गाचं उदाहरण आहे. हो दुर्दैवानं मराठी जातीला तो जिंकता आला नाही. जिंकता आला. संभाजीराजे शिवाजीराजांनी खूप प्रयत्न केले. हो. गिरिदुर्गाची उदाहरणं म्हणजे रायगड, हा राजगड, तोरणा, गिरिदुर्ग आहे. विशाळगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, अं, अलंग, मलंग, कुलंग, हा हातगड, हा पुरंदर, धोडप बर हे सगळे गिरिदुर्ग गिरिदुर्गामध्ये समाविष्ट होतात. कोकणगडा हे एक आश्चर्यच आहे. बर जवळ 3000 फूट उंचीचा हा कडा बर अंतर्वक्र असून राजगड हा ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे. बर आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराज साधूच्या वेशात पहिल्यांदा राजगडावर आले. राजगडावर. की अनेक किल्ल्यांचे मार्ग हे आपल्यावर झालेल्या आक्रमकांनी तोडून टाकले. हम्म. तर याच्या मागे थोडक्यात सांगा की कारण काय होतं? नमस्कार मंडळी, परत एकदा नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा हा पॉडकास्ट खास एवढ्यासाठी होणार आहे कारण आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांची, ज्यांनी लहानपणापासून आतापर्यंत सतत भ्रमंती केली, अशा देशपांडे सरांसोबत आपण गड किल्ल्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर, आजच्या आमच्या भागामध्ये आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी गड किल्ले ही तशी पर्वणी, आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण गड किल्ल्यांची वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेतोय आणि तिथं जाण्यासाठी उत्सुक आहे. पण ह्या गड किल्ल्यांची माहिती घेताना त्या किल्ल्यांविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. हा नमस्कार. नमस्कार. मी जयंत भगवंत देशपांडे. बर माझं शिक्षण MA इंग्लिश, BEd, मास्टर ऑफ जर्नलिझम इथंपर्यंत झालेलं आहे. बर मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या ठिकाणच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली, कीर्ती कॉलेज दादर आणि विलिंग्डन कॉलेज सांगली इथे सेवा केलेली आहे. मी उपप्राचार्य म्हणून 2019 मध्ये सेवानिवृत्त झालो. बर किल्ले फिरण्याचा हा माझा छंद फार पूर्वीपासूनच आहे. अगदी 11वी-12वी असल्यापासून मी किल्ले फिरणे, सायकलने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणे, ट्रेकिंग, पर्यटन अशा प्रकारच्या हॉबीज जोपासलेल्या आहेत. यापूर्वी ट्रेकिंगला एवढी साधनं उपलब्ध नसायची. बरोबर गुगल मॅप वगैरे अशा सोयी नव्हत्या. बरोबर आम्ही विचारून, साध्या कागदी मॅपवर पाहून वगैरे असे प्रवास केलेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 50-60 किलोमीटर, 100 किलोमीटर असे सायकलनं प्रवास करणे, जवळपासचे किल्ले पाहणे, अशा प्रकारे हा माझा छंद वाढत गेला. आपल्या जवळ असले ज्योतिबा, पन्हाळा या ठिकाणी आम्ही सुरुवातीला पायी जायचो. त्यावेळी ट्रेकिंग हा शब्दही फारसा रुजलेला नव्हता, माहीत नव्हता कोणाला, किंवा काही साधनं नव्हती. तरीसुद्धा आम्ही एक पदयात्रा म्हणून त्या ठिकाणी जायचो आणि यामुळं आमचा फिजिकल फिटनेस पण वाढला. ज्यावेळी आम्ही किल्ल्यावर जायचो तेव्हा निसर्गाचा एक आविष्कार पाहायला मिळायचा. त्यामुळं आमची ही आवड सतत वाढत गेली आणि मी हा छंद जोपासला. त्यानंतर सेवेत आल्यानंतर, मी सर्व्हिसला लागल्यानंतर पहिली मोटरसायकल घेतली, दुचाकी, हिरो होंडा. आणि त्यानंतर हिरो होंडावरून जवळपासची ठिकाणे महाबळेश्वर, गोवा अशी भ्रमंती मी सुरू केली. माझे आत्यावतीचे मिस्टर अनिल पडोशी हे गोव्यामध्ये राहायचे.
त्यामुळे सारखे माझं गोव्याला जाणं असायचं. बर मग मी मोटरसायकलनं मित्रांच्या बरोबर, बर. कधी एकटाच बर असं गोव्याला जायचो आणि तिथले किल्ले, हा समुद्रकिनारे हा यांचा आस्वाद घ्यायचो. गोव्यातही 3-4 सागरी किल्ले आहेत. हो शापोरा, पोर्ट ॲग्वाद, हा. रईस मॅगोस वगैरे हे माझे बऱ्याच वेळा पाहून झाले. बर. तेरेखोल हा किल्ला महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर आहे. हो. तेरेखोललाही मी बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे. हो. त्यानंतर तिथं आम्हाला दिसायचं कोची 9 किलोमीटर, 800 किलोमीटर वगैरे बोर्ड हो. पाहून हो. आता आपण केरळला जायचं असं मी आणि माझे मित्र बर किरण कुलकर्णी यांनी ठरवलं. बर. आणि एका आम्हाला दिवाळीची त्यावेळी 1 महिना सुट्टी असायची, बर. विंटर वेकेशन. हा. आता कमी झालेली आहे. बर. एका दिवाळी सुट्टी आम्ही जवळ 10-12 दिवस बर. अं, केरळला जायचं ठरवलं आणि केरळला आम्ही प्रवास सुरू केला. बर. साधारणपणे 6-7 दिवसात आम्ही बरंचसं केरळ पाहून कन्याकुमारी करून हा. 10व्या-11व्या दिवशी परत आलो. बर. तर त्यावेळेला अनेक अनुभव आले आम्हाला की वारंवार मोटरसायकल पंक्चर होणे, बर अति रनिंगमुळं स्पोक्स तुटणे, हा भाषेचा प्रॉब्लेम हा वगैरे प्रॉब्लेमवर मात करत आम्ही कन्याकुमारी जाऊन परत आलो. त्यानंतर मी आणखी एकदा कन्याकुमारीपर्यंत मोटरसायकलनंच गेलो. बर. त्यावेळी जाताना मद्रास मार्गे गेलो. बर. मद्रास, पॉंडिचेरी, तिरुपती बर. असं जाऊन ईस्ट कोस्टनं जाऊन वेस्ट कोस्टनं परत आलो. बर त्यानंतर एकदा पल्सर मोटरसायकल घेतली मी. पल्सरवरून आम्ही परत एकदा कन्याकुमारी जाऊन आलो, मी आणि माझे मित्र नेर्लेकर. बर त्याचप्रमाणे मी पल्सरवर गिरनारपर्यंत जाऊन आलो बर 2004 साली. बर. हैदराबाद, आंध्र प्रदेश, वारंगळ हा. इथंपर्यंत मी पल्सरवरून दौड मारली. हैदराबादचा किल्ला आहे जो गोळकोंडा, हो तो मी 2-3 वेळा पाहिलेला आहे. बर. सलारजंग म्युझियम बर हे अनेक वेळा पाहिलं. त्यावेळी रामोजी फिल्म सिटीचं काम सुरू होतं, बर. पहिल्या टप्प्यात होतं. तिथंही आमची व्हिजिट झाली. बर. वरंगळचं हजार खांबी राम मंदिर आहे, बर ते राम मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दामून गेलो बर. हैदराबादहून. बर. अशा प्रकारे मोटरसायकलनं अनेक प्रवास केले. नंतर एकदा आम्ही असं ठरवलं की आता आपण देशाच्या बाहेर मोटरसायकलनं जाऊ, दुचाकीनं बर. जाऊ. बर. आणि नेपाळला आम्ही जायचं ठरवलं. बर कागदी मॅपवरून मी कागदावर मोजून अंतर स्केलवरून काढलं हा आणि ते तेवढंच भरलं. जवळजवळ 11,000 किलोमीटर आमचा हा प्रवास झाला, सगळा तो बाईकवरचा प्रवास. बाईकवरचा प्रवास. बर. 1 महिना आम्ही बरोबर हा. दिवाळी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी तिथून निघालो. बर. आणि सुट्टी संपताना हा. नोव्हेंबर एंडला आम्ही तिथून परत आलो. बर. तेव्हा खूप स्वस्ताई पण होती. हा. पेट्रोल 20 रुपये लिटर होतं बर आणि इतर रूम्स वगैरे पण खूप स्वस्त मिळायच्या. हा. आता हे सगळं चौपट पाचपट झालेलं आहे, आपण हो. पाहतो. त्यामुळं अशा प्रकारे माझी बाईकवरूनही भ्रमंती बरीच झाली. अजूनसुद्धा मी बाईकवरून दरवर्षी 1-2दा गोवा, महाबळेश्वर, रायगड अशा प्रकारचे प्रवास करतो. बर. त्यामुळे आपली एक स्टॅमिना आहे की नाही, फिजिकल फिटनेस आहे का नाही हा, हे हा. समजतं. हो. आणि फिटनेस कसा वाढवला पाहिजे हा. किंवा किती प्रवास अलर्ट राहिलं पाहिजे, कोणत्या हो. गोष्टी टाळायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या हेही आपण पाहू शकतो. हो. परंतु जास्त करून आम्ही पदभ्रमंती किंवा ट्रेकिंग हा. हे पर्यटन मला जास्त आवडतं, कारण त्यामध्ये आपला कस लागतो. बरोबर. आपण किती चालू शकतो दिवसभरात. हो. उदाहरणार्थ साल्लेर मोल्लेर हे किल्ले मी 2-3 वेळा मी आतापर्यंत गेलो आहे. सर्वात उंच किल्ला साल्लेर मला खूप आवडतो. बर. त्याच्या खालोखाल मोल्लेर, हा. कळसुबाई रांगेतील हे किल्ले आहेत. बर. कळसुबाईपेक्षा थोडेच 100-200 फूट साल्लेर हा उंचीला कमी असेल. हा. त्याच्या खालोखाल मोल्लेर येतो. बर. आतापर्यंत मी 3 वेळा साल्लेरला गेलो, 2 बर. वेळा मोल्लेरला गेलो. बर. साल्लेरला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत, जवळ 11 ते 12 वाटा आहेत. बर. त्यातील वाघांबे खिंडीकडून पण आम्ही एकदा चढून उतरलो. बर. एकदा साल्लेरवाडीकडून खडा चढ आहे तिकडून चढलो आणि उतरलो, परंतु धुक्यामुळं आम्हाला पावसाळा सुरू होता, वरती काहीच दिसेना. त्यावेळी आमचा मुलगा प्रसाद बर. आणि त्याचे मित्र हे बरोबर होते. मग जास्त रिस्क घ्यायला नको म्हणून धुक्यात काहीच दिसत नव्हतं. हो. आम्ही परत आलो. नंतर हा. मागच्या वर्षी हा. मी आणि माझे मित्र अनिल कोगनोळे सर बर. हे आम्ही गेलो, इथून कारनं गेलो, पण बर. सटाण्याला जाऊन आम्ही मुक्काम केला. बर. ताहराबाद गावामध्ये. हा. आणि तिथून ताहराबादहून जवळ 14-15 किलोमीटर साल्लेर आहे. हो. त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही साल्लेर केला. हा. आमचं जवळजवळ त्या दिवशी 16-17 किलोमीटर चालणं झालं. बर. वाघांबे खिंडीकडून आम्ही वरती जायला सुरुवात केली. हा.
आणि साल्हेरवाडीकडून उतरलो. बरं. साल्हेरवाडीकडून पण चढून जाता येतं आणि सगळा किल्ला पाहत पाहत दुसऱ्या बाजूला उतरलं हां. तर आपल्याला सालोडा किल्लाही बरं. तिथं पाहायला मिळतो. वाघांबेच्या बाजूला सालोडा किल्ला आहे. बरं. सालोड्यावर जाणं तसं थोडंसं मुश्किल आहे, अवघड पण आहे. हां. पण आम्ही यावेळी काही सालोड्यावर गेलो नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही मुल्हेर हा किल्ला पाहिला. मुल्हेरला पण आम्हाला जवळ 13-14 किलोमीटर चालावं लागलं. बरं. आणि मुल्हेर पाहून आम्ही परत आलो. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी हां. तेथील जो ऐवज मिळाला होता तो सगळा बरं. साल्हेरच्या किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता. बरं. अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी साल्हेर किल्ल्याला आहे. बरं. साल्हेर हा बागलाणमध्ये येतो, बरं. गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. त्यामुळे तिथली भाषा, हां. पोशाख, खाद्यपदार्थ, राहणीमान हे सगळं वेगळ्या प्रकारचं आहे. तो किल्ल्यांचा कोणता प्रकार आहे सर? साल्हेर हा गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग आहे. जवळजवळ 5,000 फूट त्याची उंची आहे बरं. साल्हेरची. कळसुबाईच्या खालोखाल साल्हेर येतो. तिथून कळसुबाई वगैरे शिखरांचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. नंतर मुल्हेर. मुल्हेर हा पण बागलाणात येतो. आणि मुल्हेरच्या वरच्या बाजूला मोरा म्हणून एक किल्ला आहे. मोरा किल्ल्यावर पण आम्ही गेलो. त्याच्या साईडला हरगड नावाचा किल्ला आहे. हरगडवर आता काही सध्या जाता येत नाही. ब्रिटिशांनी 1818 मध्ये संस्थान खालसा केल्यानंतर अनेक किल्ल्यांच्या या वाटा तोडून टाकल्या. त्या वाटा तोडल्यामुळे काही किल्ल्यावर जाता येत नाही. मुल्हेरवर प्रचंड जंगल आहे आणि अनुभव नसेल तर जाऊ नये. तिथे जंगलात वाट चुकण्याची खूप शक्यता असते. आम्ही वाट चुकली होती, परंतु काही इंजिनचे आवाज येत होते. त्या दिशेला येऊन शेवटी आम्ही रस्ता शोधला. पाणी संपत आलं होतं, खाद्यपदार्थ संपले होते आणि अंधार पडायला लागला होता. त्यामुळं जर आम्ही जंगलात राहिलो तर फार अवघड अवस्था झाली असती. परंतु आम्ही शोधलं, वाट शोधली आणि पायवाट शोधून मुल्हेर गावात आलो. मुल्हेरच्या पायथ्याशी मुल्हेर ही बाजारपेठ आहे, बऱ्यापैकी गाव आहे. तिथे राहण्याची सोय होऊ शकते. या दोन्ही किल्ल्यावर पण राहण्यासारख्या वास्तू आहेत, मंदिरं आहेत, साल्हेरवर गुंफा आहेत, पाण्याची सोय आहे. परंतु खूप मोठा ग्रुप असेल तर तिथं राहण्याचं धाडस करावं किल्ल्यावरती. अन्यथा खालच्या तळातल्या गावाशी राहणं हे चांगलं. मोरा हा किल्ला आहे तो साल्हेर उतरून पलीकडच्या बाजूला अत्यंत दुर्गम अशा वाटेने आणखी वर चढाई केल्यानंतर मोरा किल्ल्यावर आपण जातो. प्रचंड मोठ्या दऱ्या, दुर्गम असे कडे हे चढवून उतरून आपल्याला जायला लागतं. तिथेही वाट चुकण्याचा खूप धोका आहे. परंतु एक दोनदा मी आधी गेलो असल्यामुळं पायाखालची वाट झाली. प्रचंड गवत वाढलेलं असतं त्यामुळे पायवाटा पण सापडत नाहीत आणि विचारायला कोणी नसतं. 6 ते 7च तेवढे गिर्यारोहक त्या ठिकाणी येतात दररोज फार तर. त्यामुळं विचारायला कोणी नसतं आणि कोणते स्थानिक मनुष्य जर बरोबर घेतला तर ते बरं होईल. नवख्यानी साल्हेर मुल्हेर एकट्यानं करायच्या नादाला लागू नये. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही तिथं मांगीतुंगी हे 2 सुळके आहेत, तिथं गेलो. जवळजवळ निम्मा टप्पा आम्ही आता त्यांच्या जीप ठेवल्या, त्या जीपनं जाता येतं. आणि त्यानंतर पुढच्या 5,000 पायरी जवळजवळ आम्ही 5,000 पायरी चढून गेलो. पण त्याचा आमचा निम्म्या दिवसात तो आमचा ट्रेक झाला आणि त्यानंतर आम्ही उतरून परतीच्या प्रवासाला लागलो. मांगीतुंगीचं सर ऐतिहासिक महत्त्व काय? मांगीतुंगी इथं जैन मुनींनी खूप तपश्चर्या केली होती. अनेक लेणी आहेत, तिथे जैन मूर्ती आहेत. मांगी आणि तुंगी या 2 बाजूला 2 हे सुळके आहेत आणि या सुळक्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. तिथं मठ आहेत, बौद्धकालीन लेणी असतात तशी लेणी आहेत. महावीर वर्धमान महावीरांचे अनेक शिल्प तिथं आहेत. आणि हे पाहून 3 दिवसात आपण या आसपास ताहराबादला मुक्काम करता येतो. आपल्याला जैन धर्मशाळा आहे, तिथं मुक्काम करून हे सर्व पाहता येतं. सर अनेक किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत, तसेच महाराष्ट्राबाहेर आहेत. तर ह्या किल्ल्यांचे प्रकार किती आहेत किंवा त्यामध्ये असं सर कसं वर्गीकरण करता येईल किल्ल्यांचं? किल्ल्यांचे प्रामुख्याने मुख्य गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे ढोबळमानाने 4 प्रकार आहेत. ह्याचं काय उदाहरण देता येतील सर? जलदुर्गाचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला आणि पूर्वापार बहामनी काळापासून असलेला विजयदुर्ग. महाराजांनी तो जिंकून घेतल्यानंतर त्याची
तटबंदी, हा. तिहेरी तटबंदी केली. महाराजांनी. जवळजवळ 10 ते 12 एकरचा किल्ला 22 एकरापर्यंत तो त्यांनी वाढवला. बर. त्यानंतर जयगड हा. हा पण असा समुद्रकाठी असलेला किल्ला आहे. बर. टेहळणीचा किल्ला म्हणून त्याचा वापर व्हायचा. बर. खांदेरी, ओंदेरी हे किल्ले आहेत. हा. त्याचप्रमाणे मुरुड जवळचा मुरुड जंजिरा हा किल्ला ही जलदुर्गाचं उदाहरण आहे. हो. दुर्दैवानं मराठी सत्तेला तो जिंकता आला नाही. जिंकता आला. संभाजीराजे शिवाजीराजांनी खूप प्रयत्न केले हो. आणि परंतु तो जिंकता आला नाही. सिद्धीच्या ताब्यात तो होता. आता सरकारी हो. खात्यात जमा झालेला आहे. हो. वनदुर्ग म्हणाल तर वासोटा हा वनदुर्ग आहे. बर. भैरवगड हा वनदुर्ग आहे. बर. आणखी शिवदुर्ग हा. वगैरे अनेक किल्ले हे अतिशय जंगलात असतात, त्यांना वनदुर्ग असं म्हणतात. गिरिदुर्गाची उदाहरणं म्हणजे रायगड, हा. राजगड, तोरणा, गिरिदुर्ग, विशाळगड, सालेर, मुल्लेर, अंकाई, टंकाई, अलंग, मलंग, कुलंग, हा. हातगड, हा. पुरंदर, धोडप, बर. हे सगळे गिरिदुर्गामध्ये समाविष्ट होतात. हा. ज्याची खूप उंची आहे. हा. साधारणपणे 3000, 2500, 3000 हा. समुद्रसपाटीपासून 3000 फुटापर्यंत त्याला हा. गिरिदुर्ग असे म्हणतात. हे दुर्गम असतात. बर. याच्यावर चढाई करताना साधारणपणे तो दुर्ग उजव्या बाजूला राहील आपल्या, बर. अशा प्रकारची चढाई असते. बर. कारण उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल घेऊन ही जर वरती जायचं असेल, काही हल्ले असतील तर त्यावेळी अशा प्रकारची ही रचना असते. तुम्ही रायगडला गेला असलं पहा, उजव्या हाताला आपल्या कडाक्या पर राहतात आणि आपण चालत जातो. वरून येणाऱ्या अटॅकला डिफेन्स करण्यासाठी हे असतात. त्यानंतर भुईकोट किल्ल्याचे प्रकार. भुईकोट आता किल्ले हे सोलापूरला एक आहे. शिराळ्यामध्ये एक भुईकोट किल्ला आहे. त्याचप्रमाणे पुरंदरच्या आसपासल्या घड्या यांना भुईकोट किल्ला म्हणता येईल. मिरजेतला भुईकोट किल्ला, त्याचा ऑफिस झालेला आहे काहीतरी शासकीय. तर भुईकोट किल्ला हा एखाद्या गडीप्रमाणे असतो, परंतु त्यामध्ये सगळ्या तट, बुरुज, दरवाजे आणि फार संरक्षणाची गरज असेल तर खंदक असतो. बर. म्हणजे सपाट परिसरात बनवला जातो तो सपाट जमिनीवर असतो तो भुईकोट किल्ला. उत्तर प्रदेश, गंगा किनाऱ्याचे बरेच भुईकोट किल्ले आहेत. तुम्ही सर अनेक किल्ले पाहिलेत, तर सगळ्यात तुमचा आवडता किल्ला किंवा एखाद्या अशा किल्ल्याची माहिती की जी तुम्हाला आवर्जून लोकांना सांगावी वाटते? मला आवडतात म्हणजे राजगड. बर. त्याच्या खालोखाल ट्रेकर्स पॅराडाइज म्हणतात तो हरिश्चंद्रगड. बर. आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेला जंगलातील रांगण्याला वनदुर्ग म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. चौबाजूंनी जंगलानं वेढलेलं आहे. रांगण्याला जायला जवळ आपल्याला 8 किलोमीटर आधी चालत जावं लागतं जंगलातून, आणि नंतर वरती फिरणं, आणि परत 8 किलोमीटर परत येणं, किंवा कोकणात सावंतवाडीकडे उतरणं. सावंतवाडीकडे निळेली, दुकानवाड अशा प्रकारची गावं आहेत. तिकडूनही आपल्याला रांगण्यावर जाता येतं, आणि गारगोटीहून पाटगाव, चिकेवाडी या मार्गे पण आपल्याला रांगण्याला जाता येतं. घनदाट जंगलात हा रांगणा वसलेला आहे. असं गमतीनं म्हणतात की रांगत जावं लागतं म्हणून त्याचं नाव रांगणा आहे. अरण्यातून रांगत जावं लागतं. चिखल, ओढे, झाडी, गवत वाढलेलं आहे, ओहोळ असतात, यातून जावं लागतं. आताच तो एवढा दुर्गम आहे, तर शिवकालात किती दुर्गम असेल. एक दोनदा रांगण्याला अशी मातीची वाट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु परवाच आम्ही दोनदा जाऊन आलो. मध्ये झालेल्या पावसात ती वाट सगळी वाहून गेलेली आहे. त्यामुळं चालण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि रांगण्याला जवळजवळ दिवसभरात 25 किलोमीटर चालणं होतं. आपला कस लागतो. ट्रेकरसाठी परवणी. त्याप्रमाणे हरिश्चंद्रगडाकडे मी आता थोडं येतो, नंतर मग मी राजगडचं सांगेन. हरिश्चंद्रगड हा अहमदनगर, ठाणे, पुणे यांच्या जवळ सीमेवर वसलेला हा किल्ला आहे. आता सध्या तिथं गडकोटाचे अवशेष काही नाहीत. तटबंदी फारशी नाही, बुरुज नाहीत, दरवाजे नाहीत, परंतु ट्रेकर्सना चालण्यासाठी, फिरण्यासाठी अत्यंत उत्तम असं वातावरण असतं. त्याच्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आपल्याला अहमदनगर, संगमनेर, या बारी या मार्गेही जाता येतं. पाचनई मार्गे जाता येतं.
माकडनाळ, दरीची वाट, अशा अनेक अवघड वाटा पण आहेत. तिथं जायला पण चांगला साहित्य असलेला माणूस पाहिजे, वायर रोप हा. आणि इतर रॅपेलिंगची तयारी असेल तरच तिकडे जाता येतं. नॉर्मल वाट आहे ती पाचनाई मार्गे जाता येतं. 1.5-2 तास चालल्यानंतर आपण तिथं पोहोचतो पाचनाई मार्गे. आणि दुसऱ्या खिरेश्वर मार्गे आहे, तिथून खूप चालावं लागतं. मग त्या दिवशी आपण परत येऊ शकत नाही. पाचनाई मार्गे जर गेलो तर आपण रात्री परत येऊ शकतो. फार मोठा पसारा आहे या हरिश्चंद्रगडाचा. गडावर अतिप्राचीन असं हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे, पुष्करणी आहे, तारामती, रोहिदास ही शिखरं आहेत. 1 वर्षापूर्वी आम्ही तिथं मुक्काम केला होता. त्यावेळी तारामती शिखरावरून आम्ही सूर्योदय पाहिला. अतिशय उत्तम असा तो नजारा होता. त्या दिवशी मी आणि मित्र कोकणवाडी सर आम्ही तिथं एकाला सांगितलं होतं की आमची निवासाची व्यवस्था कर. तो टेंट देतो म्हणाला होता, परंतु तो ऐनवेळी आला नाही. तिथं मोबाईल रेंज नसते. मग तिथं गुंफेत राहायची व्यवस्था आहे मला माहित होतं. मग आम्ही त्या गुंफेत राहायचं ठरवलं, कारण आम्हाला पोहोचायला 7-7:30 वाजले, अंधार पडला होता. मग आणखी एक सायकलवरून भारत देश फिरणारा हैदराबादचा ट्रेकर सुभाषचंद्र म्हणून आम्हाला गाठ पडला. मग आम्ही गुहा शोधून काढली आणि तिथं आम्ही गेल्यानंतर त्यानं लगेच आपला छोटा टेंट लावला आणि त्यात तो झोपी गेला. परंतु आमच्याकडे फारशी काही मुक्कामाची व्यवस्था नव्हती. त्यानंच आम्हाला एक असं शीट दिलं प्लास्टिकचं, त्याच्यावर आम्ही बरोबर शाल होती ती पांघरून झोपलो. मार्च महिन्यात सुद्धा अतिशय प्रचंड थंडी होती. अंधार होता. आमच्या मोबाईलच्या वगैरे बॅटरी सगळ्या डाऊन झाल्या होत्या. लॅम्पही लावणं शक्य नव्हतं. रात्र कधी एकदा संपते अशा प्रकारे आम्हाला अवस्था आमची झाली होती. पहाटे उठून आम्ही तिथून अर्धा तास वरती चढून तारामती, रोहिदास, तारामती शिखरावर गेलो. तिथून सनराईजचा नजारा असा पाहता येत नाही, मुक्काम केल्याशिवाय ते पाहता येत नाही, तो पाहिला. आणि कोकणगडाकडे गेलो. कोकणगडा हे एक आश्चर्यच आहे. जवळ 3000 फूट उंचीचा हा कडा, अंतर्वक्र असून तिथून माळशेज घाट दिसतो. अनेक ट्रेकर्सनी, गिर्यारोहकांनी याच्यावर चढाई पण केली आहे. आणि कोकणकडा हे एक अद्भुत आश्चर्य आहे. धुकं असेल तर हा कडा पाहता येत नाही, आणि धुकं नसताना पाहता येतो. फार पुढे गेल्यानंतर वाऱ्यानं तोल जाऊ शकतो, म्हणून तिथं रेलिंग केलं आहे. कड्याच्या काठावर असे मोठे खड्डे आहेत, रांजण खळग्यासारखे, त्यामध्ये उभं राहून आपल्याला पाहता येतं. परंतु इथं अतिसाहस करू नये. अनेक पर्यटकांचा तिथून अपघाती मृत्यू पण झालेला आहे कोकणकड्यावरून. अतिशय सर विहंगमय असं दृश्य या कोकणकड्यावरून दिसतं. म्हणजे बरेच ट्रेकर तिथे जाणं प्रिफर करतात. विहंगम दृश्य. पण कोकणकडा जर पाहायचं असेल तर आता चांगला पाहायचा असेल तर पावसाळ्यात जाऊ नये. साधारणपणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल इथंपर्यंत गेल्यानंतर कोकणकडा पाहता येतो. पुन्हा धुकं सुरू होतं आणि कोकणगडाचा नजारा आपल्याला पाहता येत नाही. राजगड हा तुमचा आवडता गड आहे तुम्ही असं म्हणता, तर त्याबद्दल काय सांगाल? राजगडला गडांचा राजा, राजांचा गड असं म्हणतात. आणि गेल्या खूप वर्षापासून मी राजगडवर नेहमीच प्रस्थान ठेवत आहे. राजगड हा ट्रेक आपल्याला इथून या भागातून सांगली, कोल्हापूरपासून खूप लांब पडतो. पुण्यापासून 60 किलोमीटर आहे फक्त अंतर. आपल्याला इथून नसरापूर या गावात जाऊन तिथून वेल्हे, पश्चिम बाजूला जाणारा रस्ता वेल्हेचा आहे, त्या मार्गे जायला लागतं. खालच्या बाजूला गेल्यानंतर आपण पाली दरवाजा, पाली गाव हे आहे. पाली गावातून जर गेलं तर आपल्याला चालणं कमी असतं, परंतु गुंजवणे मार्गे गेलं तर खूप चालावं लागतं. मग राजगडावर मुक्कामच करावा लागतो. तसे राजगडला अनेक मार्ग आहेत. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर तिथं जी संपत्ती सापडली त्या संपत्तीचा उपयोग करून राजगड बांधला असे म्हणतात. राजगड याला 3 माचे आहेत. पहिली माची आहे तिथं आपण पाली दरवाजाने गेलो जर तर पाली दरवाजा लागतो. पाली दरवाजाच्या पुढच्या बाजूला गेलो की आपण पद्मावती माचीवर जातो.
आणि गुंजवणे मार्गे आलो तर आपण चोर दरवाजातून वर येतो. हो. तरी सुद्धा पद्मावती माचीवरच येतो. हो. पद्मावती माचीवर फारसं काही सध्या बघण्यासारखं नाही आहे. एक सदर आहे बांधलेली बर. आणि पद्मावती तलाव बर. जिथलं पाणी हे सर्वजण पिण्यासाठी वापरतात. बर. त्या शेजारी पण एक छोटी विहीर आहे. बर. ती बंदिस्त केलेली आहे. बर. ते पाणी पिण्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर आपण कोणत्या माचीवर जायचं ठरवायचं. बर. खूप वेळ असेल तर दोन्ही माच्या आणि बालेकिल्ला हा पाहून होतो. बर. कमी वेळ असेल तर सोहळा माची किंवा संजीवनी माची पाहावी. बर. सोहळा माची आणि संजीवनी माची हे पण स्थापत्यकलेचे अत्यंत उत्कृष्ट असे नमुने आहेत. बर. एकाच्या आत अशा 3 चिलखती बुरुज, तिहेरी तटबंदी, त्यामध्ये असलेले कोनाडे, बंदुका चालवण्यासाठी असलेल्या जंग्या, पाण्यासाठी केलेली सोय, घोड्यांना पाणी पिण्यासाठी असलेले हौद, त्याचप्रमाणे मावळ्यांच्या विश्रांतीच्या जागा या आपल्याला दोन्ही माच्याकडे जाताना पाहता येतात. गणेशाचं एक शिल्प हे सुवेळा माचीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. दगडात कोरलेली गणपती मूर्ती आहे. प्रत्येक गडावर गणपती, मारुती यांच्या मूर्त्या असतातच, कारण मारुती हे शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून प्रत्येक गडावर हनुमान मंदिरे असतात. छोटी घुमटी तरी असते. उदाहरणार्थ रांगणा किल्ल्यावर हनुमान पण आहे, शिव मंदिर पण आहे आणि रांगणाईचं मंदिर पण आहे, म्हणून त्याला रांगणा म्हणतात असंही म्हणे. तर आपण सोहळा माचीकडे गेल्यानंतर शेवटच्या टप्प्यात एक मोठा बुरुज आहे. त्या बुरुजावरून विहंगम दृश्य दिसतं. घडीव तटबंदी आहे. त्या काळी एवढे मोठे दगड कशा प्रकारे उचलून आणले असतील आणि हे बांधकाम केलं असेल याचं आश्चर्य वाटतं. आजकाल एखादी इमारत बांधली जाते 20-25 वर्षात ढासळते, परंतु गेली अनेक वर्ष, 300-400 वर्ष या पाषाणाच्या भिंती, कडे कपारी कशा बांधल्या असतील हे एक आश्चर्यच आहे. आणि महाराजांनी सगळ्यात कमी वयात तो बांधलेला किल्ला आहे. आर्किटेक्टचा एक अद्भुत नजारा पाहायचा तर तो राजगड. आणि या सोहळा माचीकडे जाताना एक डोंगरामध्ये असं एक नेढं आहे, मोठं विवर आहे, नेढं आहे. त्या नेढ्यामध्ये गेल्यानंतर सर्व नजारा आपल्याला बाहेरचा मावळ खोऱ्यातला पाहता येतो. आणि या नेढ्यात थोडी चढून आपल्याला जावं लागतं आणि तिथं विसावा पण केला जातो, परंतु तिथं जपून वावरावं लागतं, कारण वरती आग्या मोहळाचे फार मोठी पोळी आहेत की तिथं मधमाशांचा दंश झाल्यामुळं लोक जखमी झालेत. गोनी दांडेकर सुद्धा यातून सुटलेले नाहीत. तेव्हा कुठेही गेल्यानंतर जंगलात किंवा गडावर आग पेटवणे किंवा अशा काही नैसर्गिक गोष्टी असतात त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नये. तर सर, राजगडबद्दल अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? राजगड हा किल्ला महाराजांनी आपल्या कारकिर्दीत बांधला. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते 1627-28 दरम्यान तिथं राहण्यासाठी आले आणि 1672 साली तिथून ते रायगडावर गेले. रायगड ही राजधानी नंतरची आहे. राजगड ही राजधानी पहिल्यांदा होती, परंतु कोकणातील जे चाचे आहेत, समुद्री चाचे, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी कोकणामध्ये रायगड या गडावर त्यांनी आपली राजधानी हलवली. त्यांचा राज्याभिषेक सुद्धा रायगडावर झाला. रायगडावरून हरिहरेश्वर, दिघी वगैरे सर्व बंदरावर लक्ष ठेवणं शक्य होतं. त्यावेळी सिद्धी आणि इतर परकीयांची आक्रमणं ही महाराष्ट्रावर फार व्हायची आणि म्हणून राजधानी ही रायगडावर नेली. राजगड हा ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराज साधूच्या वेशात पहिल्यांदा राजगडावर आले. तसे सईबाईंचा मृत्यू हा राजगडावर झाला. आजही आपल्याला पद्मावती माचीवर एक अशी शिळा पाहायला मिळते, त्याच्यावर पावलं कोरलेली आहेत आणि त्यालाच सईबाईंची समाधी असं म्हणतात. नवीन जे ट्रेकर आता सर, तुम्ही आता सांगितलं की मोटरसायकलवरून लाखो किलोमीटरचा प्रवास तुम्ही केलेला आहे, बरोबर? अखंड महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देशच नाही तर देशाच्या सीमा ओलांडून तुम्ही मोटरसायकलवर प्रवास केला. हाही भटकंती सर खरंच अविस्मरणीय आहे आणि आजकालचे ट्रेकर ते करण्यासाठी अगदी धडपडत असतात. तर यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल या नवीन ट्रेकरसाठी? नवीन ट्रेकर्सनी आपली फिजिकल कॅपॅसिटी पाहून प्रवास करावेत.
हळूहळू प्रवास वाढवावेत. बरं. अति रिस्क घेऊ नये हां. आणि स्थानिक भागाची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नये. बरं. स्थानिक लोकांशी संपर्क साधावा. बरं. गुगल मॅप वगैरे पूर्ण विसंबून राहणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. अनेक दुर्घटना झालेल्या आहेत. हो. उदाहरणार्थ मी आता सांगतो, राजगडसारख्या ठिकाणी गेल्यानंतर आपला मॅप बंद पडतो. बरं. तिथं कोणालाही काही विचारता येत नाही. बरं. पन्हाळ्याच्या जवळच्या मसाई पठारावर गेल्यानंतर सुद्धा रेंज जाते. हो. सकाळच्या वेळेला एकदा आम्ही चालत चाललो होतो याला पन्हाळगड विशाळगडला. बरं. मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा ही पन्हाळगड ते विशाळगड हां. पावनखिंडपर्यंत मोहीम केली. यावर्षी पण आता जूनमध्येच करून आलो. हो. हो. त्यानंतर लगेच रांगण्याला गेलो. हो. तर याची रेंज नसते मोबाईलची, त्यामुळे विसंबून राहू नये. हां. उदाहरणार्थ सांगायचं तर राजगडावर गेल्यानंतर सुद्धा हो. आपल्याला काही दिशाभूल व्हायची शक्यता असते. हो. राजगडचा हा जो बालेकिल्ला आहे हो. त्याच्यावर पण नौख्यानी फार रिस्क घेऊन जाऊ नये. बरं. कारण काही पायऱ्या हे अतिशय अवघड आहेत. हो. काही ठिकाणी गजाला धरून जावं लागते, सळ्या आहेत हो. आणि वरून तोल जायची शक्यता असते. हो. या राजगडावरील बालेकिल्ल्यावर हो. सुद्धा 3 तलाव आहेत. हो. ते तलावातील पाणी उन्हाळ्यात सुद्धा असतं, हे एक आश्चर्यच आहे. हो. परंतु नवख्या पर्यटकांनी किंवा कोणीच त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून काही घाण करणे, कचरा करणे किंवा पोहण्याचा प्रयत्न करू नये. बरं. वेळप्रसंगी ते पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. बरोबर. गडावर बालेकिल्ल्यावर सुद्धा अद्भुत असं बांधकाम कसं केलं असेल इतक्या दुर्गम ठिकाणी, हो. याचं मला आश्चर्य वाटतं. वरती 2-3 छोटे महाल आहेत, वाडे आहेत, बरं. पूर्ण तटबंदी आहे. बरं. शौचकूप सुद्धा गडावर आपल्याला पाहायला मिळतात. हो. त्या काळी 300-400 वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारे सॅनिटेशन, स्वच्छतेचं हो. महत्त्व लोकांनी जाणलं होतं. तेव्हा ट्रेकर्सनी किंवा नवख्या पर्यटकांनी गडावर जाताना या गोष्टींची चांगली काळजी घ्यावी. बरं. आपल्यासोबत हळद हां. किंवा मीठ ठेवा. जळू हां. चिकटण्याचा खूप संभव असतो आताच्या पावसाळ्याच्या वातावरणात. बरं. आणि जळू लागले आपल्याला समजत पण नाही. बरं. रक्त शोषून घेते, जखम होते. बरं. जळू ओढून काढायचा प्रयत्न करू नये. हां. त्यात तुटून राहते. बरं. तेव्हा हळद सोडल्यानंतर जळू निघून जाते. बरं. जंगलातून जाताना सुद्धा हां. आता रांगण्याच्या आसपास खूप अस्वल आहेत. हो. आम्हाला परवाच्या रांगणा ट्रेकमध्ये हो. मी, आमचे मित्र सुभाष मालगावे, बरं. नंतर कोगनोळे सर, काय? त्यानंतर माडगुळकर हां. म्हणून एक माझा मित्र आहे, दिवेकर, हे सगळे गेलो असतो. बरं. त्यावेळी आम्हाला अजगराचं दर्शन झालं. बरं. त्याचप्रमाणे गारगोडीच्या आसपास चित्ता बरं. आडवा गेला. बरं. मागच्या वेळी एकदा आम्हाला, मी आणि माझे मित्र नेने म्हणून गेलो होतो या मनहर, मनसंतोषच्या बरं. भागात. त्यावेळी ब्लॅक पॅन्थर दिसला. बरं. अशा प्रकारे श्वापदही आपल्याला दिसू शकतात. बरं. आणि म्हणून एकट्या दुकट्याने जाण्याची रिस्क घेऊ नये अनुभव असल्याशिवाय. बरं. स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घ्यावं. बरं. येत असतील तर त्यांना आपल्याबरोबर काही योग्य तो मोबदला देऊन वाटाड्या म्हणून न्यावं. हो. हो. मनहर, मनसंतोषगड हे अतिशय दुर्गम आहेत. हां. त्यातील एकाची वाट, मनहरगडाची वाट ही ब्रिटिशांनी तोडलेली आहे. बरं. मनसंतोषगडाची वाट आहे. बरं. तिथं सुद्धा साखळी बांधून ठेवली, त्याला धरून बरं. आपल्याला जावं लागतं. स्थानिक मनुष्य कोणते बरोबर असावा, तो जरा जंगल तोडून वाट करून आपल्याला हां. हां. तिथं नाहीतर घेऊन जाऊ शकतो आपल्याला. भेकरं, हरणं वगैरे पण अटॅक करू शकतात. बरं. त्याचप्रमाणे आणखी एक सांगायचं राहिलं मला, हां. हरिहरगड. बरं. हरिहरगड आहे, हां. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर जवळ आहे. हो. हो. तो अतिशय दुर्गम आहे. बरं. आणि तिथं जी पायऱ्यांची वाट आहे, जवळ 150 पायऱ्या आहेत. बरं. तो दगडातून अशा ज्या कोरीव पायऱ्या आहेत हां. की ब्रिटिशांनी सुद्धा त्या पायऱ्या पाहून हां. तोडण्याचा मोह आवरला. 1818 साली बरं. तोडायला आले होते, हां. परंतु तोडल्या नाहीत. त्यामुळे तो वारसा आपल्याला राहिलेला आहे. तर त्या ठिकाणी असा खडाचड आपल्याला चढून जावा लागतो. बरं. प्रत्येक एखादा मोठा उंबरा असतो, तशा पायऱ्या आहेत. आणि त्याला पायऱ्यां 2 खाचा आहेत 2 बाजूला. बरं. त्या खाचामध्ये बोटं रुतवायची हां. आणि शरीराचा सगळा तोल सांभाळत बरं. भार उचलून घेऊन हां. वरती जायचं. बरं. आणि अतिशय वरती बिकट अतिशय असं. बिकट असा दुर्गम असा किल्ला आहे. हो. वरती नंतर थोडी भुयारातून वरती वाट जाते. बरं. आणि चांगलं साहस अंगी असेल तरच त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर ते लांबूनच पाहणं योग्य आहे. एका आधी मोठ्या आपल्याला डोंगरावर चढून जावं लागतं. तिथून पुढे ह्या पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. हा पण टेहळणीचा किल्ला म्हणूनच ओळखला जातो. त्याचप्रमाणे रायगडजवळ असलेला लिंगाणा, बरं.
त्याला त्यावेळी ऐतिहासिक काळातील तुरुंग असं म्हणायचे. लिंगाणाला. लिंगाण्यावर कैदी नेऊन ठेवायचे, बरं. मारायचं पाप करत नव्हते. हां. तिथं एखाद्या कोणाला त्याला बसवून आलं हां. की तो आपोआपच अन्न नाही, पाणी नाही, हां. तडफडून मारायचा, घरी गिधाड नंतर त्याचा शेवट करायचा, असा हां. हां. तुरुंग आहे बरं. लिंगाण्याचा. माझे मेव्हणे डॉक्टर दत्तात्रय देशपांडे यांनी हा लिंगाणा पूर्वी बरं. सर केलेला होता. बरं. त्यावेळी त्यांनी रॅपलिंगचं वगैरे बरंचसं साहित्य वापरून बरं. तो लिंगाण्यावरती चढाई केली त्यांच्या ग्रुपनं बरं. खूप वर्षापूर्वी. आता तुम्ही बोलता बोलता अनेक वेळा सांगितलंच की अनेक किल्ल्यांचे मार्ग हे आपल्यावर झालेल्या आक्रमकांनी तोडून टाकलेत. तर याच्या मागं थोडक्यात सांगा की कारण काय होतं? 1818 साली संस्थानं खालसा केली. बरोबर. पूर्वीच्या काळी विमानं नव्हती. बरोबर. त्यामुळं संरक्षणासाठी हां. गडकोटावर आसरा घेतला हां. तर आक्रमण थांबवणं शक्य होतं, बरोबर. सुरक्षित असायचं. हो. त्याचप्रमाणे तो गडकोट जिंकल्यानंतर त्याच्या आसपासचा सगळा परगणा असेल, हो. तिथला महसूल हां. त्या गडावर जमा व्हायचा हो. आणि राज्याची अर्थव्यवस्था मजबूत व्हायची. हो. ब्रिटिशांनी संस्थान खालसा केल्यानंतर परत संस्थानिकांनी किंवा राजे महाराजांनी हां. किल्ल्यांचा आसरा घेऊन हां. आपलं राज्य स्थापन करू नये हां. किंवा पूर्वीसारखंच वागू नये, बंडखोरी करू नये, बरं. यासाठी दुर्गम गडावर जाऊ नयेत ते, यासाठी दुर्गम गड उद्ध्वस्त केले. बरं. वरच्या इमारती वगैरे, राजांचे महाल वगैरे जाळून टाकले बरं. आणि ज्या वाटा होत्या दुर्गम वाटा हो. त्या तोडून टाकल्या. त्यामुळं शक्य रसद पोहोचवणे किंवा त्या ठिकाणी राबता राहणे हे अवघड झालं. बरोबर. हा त्याचा हेतू होता. तर अशा प्रकारे आपली जी ऐतिहासिक संपत्ती आहे त्या आक्रमकांनी वेगवेगळ्या आक्रमकांनी अनेक वेळा तोडण्याचा प्रयत्न केला. पण आजही शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा भिडे गुरुजींच्या माध्यमातून अनेक धारकरे गुरुजींमुळे आम्हाला अनेक किल्ल्यांचं दर्शन घडलं. बरोबर. तर याबद्दल काय सांगाल? मी ही अगदी शालेय वयात असतानाच गुरुजींच्या बरोबर पहिली मोहीम केली होती. बरं. ती म्हणजे राजगड ते रायगड. बरं. आणि तेव्हापासून ही किल्ल्यांची, गडकोटांची आवड मला अतिशय माझी वाढली. बरं. गुरुजींचाही माझा अगदी वैयक्तिक संबंध आहे. हो. मार्गदर्शक आहेत गुरुजी आमचे. बरं. दरवर्षी ते मोहिमा काढतात. हो. महाराष्ट्र, बेळगाव आणि हो. अनेक राज्यातून हो. हजारो धारकरी हो. या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं सामील होतात. हो. त्यामुळं तरुण पिढीला या गडकोटांची माहिती होती. हो. आपला वारसा कसा आहे, तो जपला कसा पाहिजे हो. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आपली कशी आहे आणि आता आपण कुठं चाललो आहोत, हो. हो. हे पण तरुणांना समजतं. समजतं. हो. 3-4 दिवस ट्रेकला गेल्यामुळं ते सोशल मीडिया हां. यापासून खूप दूर असतात हो. आणि खरं महाराष्ट्राचं लोकजीवन काय आहे, हो. एखाद्या किल्ल्यातली किंवा मावळ प्रांतातली हो. हो. भौगोलिक परिस्थिती कशी आहे, ऐतिहासिक कशी होती, हो. लोकजीवन कसं आहे, हो. शेती तिथे कोणत्या प्रकारे हो. केली जाते हो. आणि लोकजीवन किती बिकट आहे, दुर्गम आहे, हो. पाण्याचं दुर्भिक्ष असतं, हो. हे सगळं समजतं. त्यामुळे आपलं जीवन किती सुखकर आहे हो. हे पण लक्षात येतं. आणि म्हणून दरवर्षी जे गडकोटाच्या या मोहिमेत सामील होतात, हो. त्यांच्यात गोडी निर्माण होते, आवड निर्माण होते आणि त्यांचा फिजिकल फिटनेस हा वाढत जातो. म्हणजे नवीन पर्यटक हा मोहिमेत काय येणं गरजेचं आहे किंवा त्यांना गडकोटाची जी माहिती त्यांनी स्वतः फिरून करतात, पण मोहिमेत आल्यानंतर त्यांना काय वेगळं बघायला मिळतं ते थोडक्यात सर? मोहिमेत गेल्यानंतर एक टीमवर्क हो. आहेच. बरोबर. आपली ऐतिहासिक, हो. धार्मिक हो. पार्श्वभूमी काय होते, नाही तर कुठं चाललेली आहे, हो. ती कशी जपली पाहिजे, हो. शारीरिक क्षमता वाढवणं, हो. फिजिकल फिटनेस हो. हे पण किती आवश्यक आहे, हो. हे पण मोहिमेत भाग घेतल्यानं समजतं. हो. सहनशीलता कशी आहे, हां. टॉलरन्स, सहनशीलता कशी वाढते आणि कशी वाढवली पाहिजे, येईल त्या परिस्थिती कशा प्रकारे आपण परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे, हे पण विद्यार्थ्यांना आणि गडकोटांचा प्रवास करणाऱ्या तरुणांना समजतं. त्यातून वैयक्तिक पण ते नंतर गडकोटावर चढाई करू शकतात. आणखी काही परराज्यातील किल्ले, गिरनारसारख्या परिक्रमा करू शकतात. मी आतापर्यंत 3 वेळा गिरनारला गेलो आहे. पहिल्यांदा गिरनार मी पायथ्याशी जुनागडपर्यंत मोटरसायकलने गेलो, नंतर 2 वेळा रेल्वेने गेलो. 10,000 पायरी चढून उतरणं, त्याचा कस लागतो हे पण समजतं.
अनेक तरुण सर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या, इतर सर्वच माध्यमातून पर्यटनच्या दृष्टीने का होईना पण किल्ल्यांना भेटी देत आहेत. किल्ल्यावरची माहिती सर्वांसमोर आणत आहेत. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या पूर्वी एवढा ट्रेकिंग तुम्ही केला, एवढं तुम्ही मोटरसायकलवर फिरलाय आणि सगळी माहिती त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जर तुम्ही पुढे आणू शकला असता तर खरीच ही एक पर्वणी ठरली असती नवीन ट्रेकरसाठी. पण त्यावेळेस तुमच्याकडे ते सर्व साहित्य म्हणा किंवा ती तेवढी सोय नव्हती, तुम्ही ते आणू शकला नाही सर. तुमच्या वेळेत वेळ देऊन आमच्या या पॉडकास्टला तुम्ही वेळ दिला आणि नवीन पर्यटकांसाठी, नवीन ट्रेकरसाठी तुम्ही एक महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीच. आणि मी असं म्हणू शकतो की चालाल तर चालाल आणि वाचाल तर वाचाल, बरोबर. हे दोन्ही वचनं जर आपण आचरणात आणली हो तर आपण कधी मागे राहणार नाही. हो नक्कीच. नक्कीच सर, तुमचं हे मार्गदर्शन आमच्यासाठी अगदी मोलाचं राहील. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सरांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि सरांसोबत नवीन अजून एखादा पॉडकास्ट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.